नमस्कार, मी ऋतुजा मराठी वाहिनी चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहेत. आज बनवणार आहोत स्प्राउटेड ग्रीन राईस. तो कसा बनवायचा आपण चला बघूया. तर तेलामध्ये कडकडून दिला कढीपत्ता, त्याच्यानंतर 2 कांदे चिरून घेतले, तो देखील तडतडून घेतले, मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला स्प्राउटेड ग्रेन्स घ्यायचे आहेत, म्हणजेच मोड आलेले धान्य घ्यायचे. तुमच्याकडे किती जरी धान्य असेल, वाटाणा, मसूर असेल, नंतर त्यानंतर मटकी, हरभरा, चवाळी असेल, असं विविध प्रकारचे धान्य आपण मोड आणून त्याच्यामध्ये वापरू शकतो. माझ्याकडे जेवढे आहेत ते मी वापरलेलेच आहेत. त्याचबरोबर तुम्ही व्हेजिटेबल्स म्हणून फ्लावर वापरू शकता. कोबी, गाजर, बीट, टॅमॅटो हे सर्व तुम्ही वापरून हा भात बनवायचा आहे, कारण का तो भात शिजवल्यानंतर एकदम मस्त लागतो. आणि चवीपुरतं तिखट येण्यासाठी मी 2 ते 3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर बीट वापरलेलं आहे. बीट मी तुकडे करून घातलेले नाहीत, कारण का ते बाजूला काढतात मुलं, म्हणून मी किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही गाजर देखील असं किसून या पद्धतीने टाकू शकता, जेणेकरून तो भातामध्ये त्याची चव पण उतरेल आणि मुलांच्या पोटात देखील जाईल, बाहेर काढून टाकणार नाहीत. अशा प्रकारे काहीसं तरी आपण बनवायचं आहे. आणि एवढंच नाही बनवायचं, त्याच्याबरोबर आलं लसूण पेस्ट पण बनवायची आहे. आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी 2 चमचे. ते देखील आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. तर मी तुम्हाला सांगते, याच्यामध्ये थोडासा मसाला वापरायचा आहे, जो की हळद आहे, जिरा पावडर, धणा पावडर, गरम मसाला, तुमचा काही गरम मसाला असेल तो. आता मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आलं लसूण पेस्ट. तर ही पेस्ट घातल्यानंतर वास अगदी अप्रतिम येत आहे. आणि असा वास सुटत आल्यानंतर आपल्याला मग मसाले वापरायचे आहेत, जो की धना पावडर, जिरा पावडर, मटन मसाला काहीच नसेल, चिकन मसाला नसेल तर आपण जो किचनमध्ये रोज वापरतो तो देखील मसाला वापरला तरी चालेल, म्हणजे झटपट हा राईस तयार होतो. त्यानंतर तांदूळ घातलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि निवडून घातलेले आहेत हे तांदूळ. तर हे सगळा मसाला असा परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून वास देखील लागेल भाताला आणि भाताला अशी चव देखील वेगळी असेल, म्हणजे भात असा फुलका होईल. मऊ जरी शिजवला तरी असं सुटसुटीत होईल. अशा प्रकारे याच्यासाठी आपण भाजून घ्यायचं आहे. आणि ते शिजवण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. मी आता 2 वाटी राईस घेतलेलं आहे आणि त्याच्यानुसार मी 1.5 तांब्या तर पाणी ओतणार आहे. तर तांब्याने पाणी ओतते, 1.5 तांब्या. आणि आपल्याला त्याच्यानुसार भातानुसार चवीपुरतं आपल्याला मीठ वापरायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घातला तरी चालेल, नाहीतर बारीक गॅस करून हा मंद आचेवर शिजवत ठेवून द्या. थोड्या वेळाने 10 मिनिटांनी आपण उघडून बघितल्यानंतर आपल्याला भात रेडी झालेलं असेल. एकदम मऊ लुसलुशीत असा मसाले भात, म्हणजे स्प्राउटेड ग्रीन राईस आपला तयार झालेला आहे. आणि शरयूला आणि शरयूच्या आजीला तर फार आवडला. मी देखील खाल्लेला आहे. खूप छान लागतो हा भात. आणि तुम्ही देखील हा करून बघा, सगळ्यांच्या पोटात देखील जाईल सगळे पदार्थ, कडधान्य जे की पौष्टिक आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकत जाईन, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. तिला माहिती होते व्हिडिओ बनवायला ती